समांतर रेषा आहे। रेषा पी आणि क्यू रेषा समांतर आहेत। यात सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोन एकरूप असतात, आंतर कोन पूरक असतात आणि या ठिकाणी व्युत्क्रम कोन एकरूप असतात। पुन्हा एकदा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोन एकरूप असतात, आंतर कोन पूरक असतात म्हणजे 180 बेरीज असते आणि व्युत्क्रम कोन एकरूप असतात। आता हे 37x आणि -7 आणि 31x अधिक 11 हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत। बाह्य व्युत्क्रम कोन आहे आणि बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात। व्युत्क्रम कोन एकरूप असतात कसे बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात। 37x आहे, 37x - 7 हा कोन एकरूप आहे। चला 31x बारका आहे ते 37x कडे आणायचं, ते वजा होणार आणि -7 11 कडे घ्यायचं, 11 + 7 18 झाले आणि 37x मध्ये 31x गेले 6x उरले, 6x बरोबर 18 x बरोबर 6 पहिलीतून 18 ला भागिले 6 त्रिक 18 x ची किंमत 3 आली, इथं ती घालायची 37 गुणिले 3 37 गुणिले 3 -7 3 असते 21 21 ला घालचाले 2 3 त्रिक 9 2 11 म्हणजे 37 त्रिक 111 111 7 गेले 11 7 गेले अहो 37 3 असते 21 ला घालचाले 2 3 त्रिक 9 2 11 हे 7 आहे वजा म्हणा की 11 7 गेले अहो 11 7 गेले उरले 4 हाताला 11 तून 1 गेला 10 104 किती आला 104 हा पण 104 आलेला आहे कारण बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात। मला सांगा हा कोन 104 आहे 104 रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 होत असते। 180 मधून हा 104 गेला किती उरले 76 म्हणजे हा 76 आहे। संगत कोन एकरूप असतात 76 आणि ये संगत कोन आहे 76 हा विरुद्ध कोन एकरूप असतात हा ही 76 समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात हा 76 म्हणजे b पण 76 a 76 आणि b पण 76 76 76 जोडी आहे आपल्याला नंबर 2 ची। लक्षात आलं सगळ्यांच्या